आवनी म्हणजे भात लागवड. सह्याद्रीतील दऱ्याखोऱ्यातील आपल्या आदिवासी बांधवांचे उदरनिर्वाहाचे प्रमुख साधन म्हणजे भात शेती. भात शेतीचा आगार अशी ओळख असलेल्या जुन्नर तालुक्यातील पश्चिम आदिवासी भागातील अनेक गावांमध्ये आवनीला सुरुवात झालेली आहे. नमस्कार मंडळी, सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आवनीचा पहिला दिवस आहे आणि त्यासाठी आता आपण आपल्या शेतावरती जात आहोत. त्या अगोदर तुम्हाला एक निसर्गरम्य वातावरणाचा सुंदर असा नजारा दाखवतो. निसर्गाची शोभा वाढवणारी भात खाचरे आणि पाठीमागे पाठीराखा सह्याद्री, हा संपूर्ण नयनरम्य नजारा मनाला भुरळ घालणारा आहे. मी शेतावरती येताच बाबा शेताला निवद घेऊन आले. कालच गावची साथ झाली. आदिवासी भागामध्ये प्रत्येक गावाची साथ होते. साथ म्हणजे त्या गावातील निसर्ग दैवतांचा विशिष्ट विधी व निवद दाखवला जातो आणि दुसऱ्या दिवसापासून आवनीला सुरुवात केली जाते. त्यामुळे आज आपण निसर्ग देवतांना व शेतीला गुळ भाताचा निवद दाखवून आवनीला सुरुवात करत आहोत. आपल्या शेतातील काही माणसांनी रोप खणण्यासाठी सुरुवात केली होती, तर काही माणसं घराकडून शेताकडे वाटचाल करत होती. हे विरणं आहे. याला इरलं किंवा विरणं असं म्हणतात. खरं तर सह्याद्रीतील रानमाणसांचं वाऱ्या पाण्यापासून संरक्षण करणारं सुरक्षा कवच आहे हे. भात शेतीमध्ये याचा मूठ वाहून नेण्यासाठी देखील वापर केला जातो, ते आपण पुढे पाहूच. रोप खणता खणता आदिवासी संस्कृतीप्रमाणे वेगवेगळी गाणी, त्याचप्रमाणे इतरही गाणी आणि गवळणींचा आनंद घेऊन अनुभवूया आवनी. माझ्या गावाला बोला बरं मोठ्यानं म्हणा, मोठ्यानं म्हणा. सांगना देवी माझ्या भावाला, भावाला तुझी आई
गाणी म्हणत गप्पा गोष्टी करत आपल्या लोकांचं काम चालू होतं आणि त्यांनी खणलेल्या रोपांचे मूठ पाठीमागे पडत होते. ते मूठ गोळा करून व्हिडिओ काढण्याचं काम मी करत होतो. दुसऱ्या बाजूने आपल्या सर्जा राजाची जोडी शेतामध्ये येत होती. तर आपल्या माणसांनी देखील वरचं वावर कंप्लीट करून खालच्या वावराकडे रोप खणण्यासाठी आले होते. अजूनही आपल्या आदिवासी भागामध्ये म्हणजे आमच्या शेतामध्ये देखील पारंपरिक पद्धतीने शेती केली जाते. त्याच्यामुळे अजूनही आपल्याला नांगर कुळव या सगळ्या वेगवेगळ्या अवजारांचा वापर आपल्याला इथे दिसून येतो. सर्जा राजाची बैलजोडी, नांगर, कुळव, विरणं ह्या पारंपरिक शेतीचे अवजारे अजूनही टिकून आहेत. त्या आपल्या साध्या भोळ्या रानमाणसामुळे. निसर्गरम्य सह्याद्रीमध्ये अवनी ही खूप विशेष आहे, कारण सह्याद्रीच्या सौंदर्यामध्ये भर घालणारी ही पारंपरिक पद्धतीने केली जाणारी भात शेती आहे.
बेला काढून देऊ कशी ग बाळ माझे नंदा करून देऊ कशी बेला काढून देऊ कशी ग बाळ माझे नंदा करून देऊ कशी करून देऊ कशी बेला काढून जाऊ कशी गबाळ माझ नंदा करून देऊ कशी बेला काढून जाऊ कशी गबाळ माझे नंदा करून देऊ कशी बेला काढून जाऊ कशी गबाळ माझे बेला काढून जाऊ कशी गबाळ माझ तर आपला चहा आलेला आहे आता आणि चहा सोबत इकडे बिस्किट पण आहेत पाहू शकता. आणि आता आपली सगळी जी मंडळी आहे ती चहासाठी इकडे येणार आहे आणि पावसाचं पण आगमन झालेलं आहे. चहा पिऊन घ्या सगळे. तर मित्रांनो आज आपल्या शेतावरती सुप्रसिद्ध यूट्यूब स्टार सगन दादा देखील आलेले आहेत. सगळी जी मंडळी आहे ती आता चहा घेत आहेत, चहा बिस्किटाचा आनंद घेत. पाऊस देखील आलाय आणि खूप छान कॉम्बिनेशन आहे चहा बिस्किट आणि पाऊस. तर मंडळी आता पाहू शकतो आपण की जी इरणे आहेत त्या इरण्यांचा वापर आपल्याला मूठ वाहण्यासाठी कसा प्रकारे केला जातो ते आपण पाहू शकतो. या इरण्याच्या माध्यमातून मूठांची वाहतूक जिथे चिखल केलेला असेल त्या वावरापर्यंत अशा प्रकारे तुम्ही पुढे पाहू शकता. संपूर्ण रांग लागलेली आहे. जे आपले समोर एक वावर आहे त्या वावरामध्ये चिखल केलेला आहे आणि त्या वावरापर्यंत अशा प्रकारे इरण्याच्या माध्यमातून इरण्याच्या सहाय्याने ही मूठांची वाहतूक आता आपल्याला आपल्या डोळ्यासमोर आपण पाहू शकतो.
खूप छान प्रकारे मित्रांनो गाण्यांची मैफिल वगैरे चालू आहे आणि त्याच्यामध्येच आता आपला जो जी बांधण आहे सगळी संपूर्ण पाहू शकता तिथपासून तर खूप मोठी अशी बांधण आहे आणि ती बांधण आता पूर्ण होते. एकदम हसत खेळत संपूर्ण हे काम चालू आहे. गाण्यांची मैफिल सर्वांना समाधान देते, त्याचप्रमाणे काम करण्यासाठी एक वेगळीच ऊर्जा देते. तर पाहू शकतो आपण अजूनही थोडासा पॅच बाकी आहे. थोडासा मागून पाहू शकतो संपूर्ण धुका पसरलेला आहे. ती जी बांधण आहे ती लावून संपूर्ण झालेली आहे. तर अवनीचा पहिला दिवस आणि आजचा जो अनुभव होता आपला तो खूप छान प्रकारे आजचा अनुभव राहिलेला आहे. म्हणून आपल्याला आदिवासी पद्धतीने केली जाणारी भात लावणी ही अनुभवता आली. त्याचप्रमाणे आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आपल्या चॅनलवरती जर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका.